शालिनी ते स्वतः सावरा. तुम्हाला नाही जाता येणार हॉस्पिटलमध्ये. मला का नाही दिलं हॉस्पिटलमध्ये? मला घरात कशाला अडकवून ठेवलंय? माझं सुजित तिकडे, मला त्याच्या बरोबर राहायचं. सोडा मला. नाही नाही नाही, तुम्ही नाही जाऊ शकत. सरपोतदारांनी तुम्हाला घरीच थांबायला सांगितलं. तुम्ही समजून घ्या ना, तिथे सुजितची ट्रीटमेंट चालू असणार आणि ते सगळं बघून तुम्ही पॅनिक व्हाल ना, म्हणून. सुजित बरा होईल, तुम्ही नका काळजी करू. मणी आहे त्याच्या बरोबर. सुजित मला सुजितकडे जायचंय, मला प्लीज जाऊ द्या. सुजित बरा होऊन घरी येईल ना, सगळं नीट होणार. सगळं नीट होणार. हे घ्या पाणी प्या. पाणी घ्या. पाणी. नकोय पाणी मला. मला सांग, तू आणि मणीने प्लॅन करून हल्ला केलास ना सुजितवर? तुमचाच प्लॅन होता ना, म्हणून सुजितला तुम्ही तुमच्या खोलीत झोपवलं आणि तिकडे त्याच्यावर हल्ला केलात, बरोबर ना? काय बोलताय तुम्ही हे? बरोबर तेच बोलतेय. सुजितला मारायचा याचा प्लॅन होता. तुम्ही पण त्याच्यात सामील आहात. तुम्ही सगळे माझ्या मुलाचे खुनी आहात. शालिनी मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? आम्ही का मारू सुजित सरांना? हे बघा, प्लीज असले काही आरोप आमच्यावर करू नका. नाही, आरोप नाही, मी पोलिसात तक्रार करणार आहे आता. मला खरं सांग स्वानंदी, सुजित त्याची खोली सोडून तुमच्या खोलीत झोपायला कसा आला आणि तिकडे त्याच्यावर हल्ला कसा झाला? हा प्रश्न मला सुद्धा पडलाय. म्हणजे सुजित तुमच्या खोलीत कसं काय आला? शालिनी मॅडम, मी तुम्हाला नव्हते सांगणार, पण सुजित सर आणि संचिता मॅडम खूप दारू पिऊन घरी आले होते. त्या दोघांनी इतकी दारू प्यायली होती की दोघांनाही शुद्ध नव्हती. मणी सरांनी कसं बसं सांभाळत त्या दोघांना घरी आणलं. सुजित सरांना तर अजिबातच शुद्ध नव्हती. ते आत येताना कॉरिडॉर मध्ये पडले. मणी सरांनी कसं बसं त्यांना आमच्या खोलीपर्यंत आणलं, कारण आमची खोली जवळ होती. म्हणून मणी सरांनी त्यांना आमच्या खोलीत झोपवलं. आम्ही काही केलेलं नाहीये. प्लीज असले आरोप आमच्यावर करू नका, प्लीज. आणि हो, तुम्हाला